डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत हाऊ टू क्रिएट अ फॉर्म इन HTML. तर प्रिव्हियस व्हिडिओपर्यंत आपण टेबल कसं क्रिएट करायचं, हायपरलिंक कसं क्रिएट करायचं, त्याच्यानंतर इमेजेस कसे ॲड करायचे, हेडिंगचे लेवल्स कसे काय यूज करायचं, हे सगळं आपलं एकदम डिटेलमध्ये प्रॉपर डिस्कशन झालेलं आहे, बरोबर. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू फॉर्म कसा बनवायचा. ठीक आहे. आता बेसिकली फॉर्म काय असतो, फॉर्म का बनवायचं, फॉर्म कशासाठी बनवायचं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि हे जे फॉर्मचं कन्सेप्ट जे आहे ना, हे तुमच्या 12वीमध्ये पण आहे बरं का. 12वीमध्ये तुमचं IT टेक्स्टबुकचा पहिला पेज, पहिला चॅप्टर हाच कन्सेप्ट आहे, फॉर्म इन HTML. ठीक आहे. तर तुम्ही हे बेसिक फॉर्म समजून घ्या, कारण आपण 12थमध्ये ॲडव्हान्स्ड फॉर्म क्रिएट करणार आहोत. तर बेसिकली फॉर्म काय हे बघा, 1-2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करतो. फॉर्मचा मेन रोल काय आहे. फॉर्म इट इज यूज टू कलेक्ट द डेटा फ्रॉम द युजर. इट इज यूज्ड टू कलेक्ट द डेटा. हे फॉर्म यूज करून आपण डेटा कलेक्ट करू शकतो फ्रॉम युजर. युजरकडनं आपण डेटा कलेक्ट करू शकतो. जसं की तुम्ही एक साइनअप फॉर्म बघू शकता. आपण असा सेम साइनअप फॉर्म क्रिएट करूयात. सो आजच्या लेक्चरच्या एंडपर्यंत सगळे स्टुडंट्स असं सेम तुम्ही फॉर्म वगैरे क्रिएट करू शकता. ठीक आहे. तुम्ही कधी ना कधी ऑनलाईन फॉर्म भरला असेल, बरोबर. तर तुम्ही असं फॉर्म भरता. तर फॉर्म भरताना तुम्ही काय फीड करता, सो यू फीड द डेटा इनसाइड द फॉर्म. तुम्ही काय फीड करता, तुम्ही त्या फॉर्ममध्ये तुमचा डेटा फीड करता आणि तुम्ही ते फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा डेटा त्या म्हणजे जे कोण पर्सन हा फॉर्म क्रिएट करतो त्या पर्सनकडे तुमचं सगळं डेटा जातो. फॉर्मने आपण काय करू शकतो, आपण फॉर्मने डेटा ॲक्सेप्ट करू शकतो. काय करू शकतो, फॉर्मने डेटा ॲक्सेप्ट करू शकतो. हेच आपण आज डिस्कस करणार आहोत की कसं करायचं फॉर्म. फॉर्म बेसिकली HTMLच्या आतमध्ये कसं क्रिएट करायचं, हेच आपलं टॉपिक आहे. ठीक आहे. समजलं फॉर्म काय. अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. फॉर्म क्रिएट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म टॅग यूज करावा लागेल. कोणता टॅग यूज करावा लागेल, फॉर्म टॅग. एनिथिंग रिटर्न इनसाइड दिस अँग्युलर ब्रॅकेट इज कॉल्ड एज टॅग. फॉर्म बनवण्यासाठी तुम्हाला फॉर्म टॅगचा वापर करावा लागेल. तर फॉर्म टॅग यूज करून तुम्ही फॉर्म हे क्रिएट करू शकता. समजलं का सगळ्यांना. आपण पुढचं डिस्कस करूयात. एक काम करूयात, आपण आधी एक बेसिक फॉर्म क्रिएट करू. जसं की स्टुडंट हे ॲडव्हान्स फॉर्म झालं. हे जे दिसतंय ना तुम्हाला ॲडव्हान्स फॉर्म झालं. सो विल जस्ट क्रिएट अ सिम्पल फॉर्म. आधी आपण एक काम करू, असं एक फॉर्म बनवू. ठीक आहे. फॉर्मला एक हेडिंग देऊ, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. डायरेक्ट क्रिएट करूयात. चला एक काम करू, डायरेक्ट कोडिंग करू. आपण जर डिस्कस करत बसलो तर खूप टाईम जाईल. डायरेक्ट आपण नोटपॅड ओपन करू आणि डायरेक्ट कोडिंग सुरू करू. डायरेक्टली विल स्टार्ट ऑन द कोडिंग पार्ट. ठीक आहे. फाईल, न्यू टॅब, फॉन्ट साईज वाढवतो. आपण डायरेक्टली कोडिंग स्टार्ट करूया. ठीक आहे. चलो, तुम्हाला माहिती आहे बेसिक टॅग्स, पटपट कंप्लीट करूयात. बेसिक टॅग्स HTML, हेड, टायटल, बरोबर. टायटलमध्ये आपण देऊयात फॉर्म, कारण आपण फॉर्म क्रिएट करतोय. आपण टायटल क्लोज करतो, बरोबर. टायटल क्लोज झालं. आता डायरेक्टली हा व्हिडिओ कोण ओपन करू नका बरं का. ऑलरेडी 3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. आधी तुम्ही ते 3 व्हिडिओ कंप्लीट करा, मग त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओमध्ये जंप मारा. अचानक कोणी या व्हिडिओमध्ये येणार तर त्याला बेसिक्स काहीच क्लिअर होणार नाही. ठीक आहे. तर पहिला व्हिडिओ कंप्लीट करा, दुसरा व्हिडिओ कंप्लीट करा, तिसरा व्हिडिओ कंप्लीट करा, मग या व्हिडिओकडे या. तुम्ही डायरेक्टली आले तर अवघड होईल. ठीक आहे. टायटल क्लोज करायचं. टायटल क्लोज झाल्यानंतर तुमचा हेड टॅग क्लोज होतो, बरोबर. आणि हेड टॅग क्लोज झाल्यानंतर तुम्ही ओपन करणार तुमचा बॉडी टॅग. बॅकग्राऊंड कलर वगैरे काय द्यायचं असेल तर तुम्ही इथं देऊ शकता, बॉडी BG कलर. पण आता सध्या बॅकग्राऊंड कलरची गरज नाही आपल्याला. आपण एक काम करू, आपण डायरेक्टली एक हेडिंग देऊ. हेडिंगमध्ये आपण काय देऊ, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म असं आपण एक हेडिंग देऊयात. H1 काय आहे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. H1 आपलं लार्जेस्ट हेडिंग आहे. सो H1 इज द लार्जेस्ट हेडिंग. सो H1 लार्जेस्ट हेडिंगच्या आतमध्ये आपण एक हेडिंग देतोय, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. मग त्याच्यानंतर आपण ओपन करूयात फॉर्म टॅग. फॉर्म टॅग ओपन झाल्यानंतर आपण आपला ॲक्च्युअल फॉर्म क्रिएशन सुरू करतो. ठीक आहे. तर फॉर्ममध्ये तुम्ही बघितलं असेल, युजली नेम असतो, कॉन्टॅक्ट नंबर असतो, बरोबर. तुमचा ईमेल ॲड्रेस असतो. ते सगळं आपण क्रिएट करूयात. ठीक आहे. आता स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये काय काय असतो, स्टुडंट नेम असतो. तर सगळ्यात आधी आपण घेऊयात स्टुडंट नेम. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण घेऊयात स्टुडंट नेम. स्टुडंट नेम. आता स्टुडंट नेम एंटर करण्यासाठी आपल्याला एक बॉक्स द्यावा लागेल. काय करावं लागेल, स्टुडंटचा नेम एंटर करण्यासाठी आपल्याला एक बॉक्स द्यावा लागेल. बॉक्स कसं क्रिएट करतो, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. तर इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट हे दिल्याने काय होतं माहिती आहे का, हे इनपुट टॅग आहे बरं का.
हा इनपुट एक टॅग आहे जे आपण बॉक्सेस वगैरे क्रिएट करण्यासाठी यूज करतो. फॉर्मचे एलिमेंट्स क्रिएट करण्यासाठी आपण कोणता टॅग वापरतो? इनपुट टॅग वापरतो, बरोबर. तर स्टुडंट नेम, पण स्टुडंटचा नेम एंटर करण्यासाठी आपल्याला एक बॉक्स द्यावा लागेल, ठीक आहे. तर एक काम करतो, तुम्हाला सायमल्टेनियसली मी तुम्हाला आउटपुट पण दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. त्याचं आउटपुट कसं बघायचं? सेव्ह ॲज करायचं, एक फाईल नेम देऊयात, फॉर्म, काही फाईल नेम द्या, फॉर्म 1 2 3 द्या, फॉर्म द्या, बट त्याच्यानंतर काय करायचं? त्याचं एक्सटेन्शन द्यायचं. आणि सगळ्यांना माहिती आहे HTMLचं एक्सटेन्शन काय आहे? .html, बरोबर. तर आपण याला सेव्ह करूयात आपल्या फोल्डरमध्ये. आपण ऑलरेडी डेस्कटॉपवरती एक फोल्डर बनवलं ना, डेस्कटॉपवरती मी ऑलरेडी एक फोल्डर बनवले IT HTML कोड्स, तिथं आपण सेव्ह करूयात, ठीक आहे. लेट्स गो टू दॅट लोकेशन. इफ यू गो टू दॅट लोकेशन, बघा IT HTML कोड्सला तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला भेटेल फॉर्म, बरोबर. फॉर्म दिसला तुम्हाला तुमचा पेज, याला तुम्ही ओपन करा, तुम्हाला तुमचं आउटपुट भेटेल. बघा, तर हे आपला फॉर्म आहे, ठीक आहे. स्टुडंट नेम, हे जसं तुम्हाला ह्याला पण म्हणतो टेक्स्ट बॉक्स. तर द स्टुडंट विल एंटर द नेम, वॉट एव्हर इज द नेम, द स्टुडंट विल एंटर द नेम. ह्या बॉक्सला पण काय म्हणतो? टेक्स्ट बॉक्स. आता हा टेक्स्ट बॉक्स आला कसं काय? आता टेक्स्ट बॉक्स आला कसं काय? बिकॉज आपण इथं कोडिंग करताना काय केले? इनपुट टाइप इक्वल टेक्स्ट असं दिले, ठीक आहे. आता हेडिंग आहे ना, हेडिंग तुमच्या पेजच्या मध्ये आलं तर बेटर राहील ना. आता हा हेडिंग आहे, बरोबर. एक काम करू, आपण हे हेडिंग जे आहे ना त्याला पेजच्या सेंटरमध्ये घेऊन येऊ, थोडं चांगलं वाटेल, ठीक आहे. म्हणजे थोडं चांगलं अट्रॅक्टिव्ह फॉर्म दिसून जातो, ठीक आहे. सो एक काम करू, आपण सेंटर टॅग ओपन करू, सेंटर टॅग, आणि आपण H1 टॅग क्लोज झाल्यानंतर सेंटर टॅगला क्लोज करू. जे फक्त आपलं हेडिंग जे आहे ते पेजच्या सेंटरला येईल. तर सेंटर टॅग तुम्ही लास्टला क्लोज केलं तर काय होईल? तुमचा पूर्ण फॉर्म पण सेंटरला येईल. आपल्याला पूर्ण फॉर्म सेंटरला घेऊन जायचं नाही आहे, फक्त आपल्याला हेडिंगचा पार्ट सेंटरला घेऊन जायचं आहे. मी आता कोडिंगमध्ये चेंजेस केलेत. ज्यावेळेस आपण कोडिंगमध्ये चेंजेस करतो तर आपण मग सेव्ह करतो, इकडे जाऊन आपण काय करतो? रिफ्रेश करतो. दिसला तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म एकदम पेजच्या सेंटरला गेला. आता व्यवस्थित वाटतो ना. हेडिंग शुड बी ऑलवेज ॲट द सेंटर ऑफ द पेज, अँड दॅट टू इट वॉज द लार्जेस्ट हेडिंग. नाव द लार्जेस्ट हेडिंग इज ॲट द सेंटर ऑफ द पेज. क्लिअर एव्हरीबडी? तर स्टुडंट नेम, आता स्टुडंट नेम नंतर आपण काय ॲक्सेप्ट करायचं? अजून फॉर्ममध्ये काय काय असतो रे? स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर, बरोबर. आपण एक काम करू, आता स्टुडंटचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊयात, ठीक आहे. सो आय विल आस्क कॉन्टॅक्ट नंबर, बरोबर. तर युजरकडनं मी कॉन्टॅक्ट नंबर घेतो. सो इनपुट टाईप इज इक्वल टू, आता नंबर घेताना ज्यावेळेस तुम्ही युजरकडनं एखादा नंबर इनपुट घेता त्यावेळेस तुम्ही काय करा? इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर असंच द्या तुम्ही, ठीक आहे. आता तुम्ही तर टेक्स्ट पण देऊ शकता, पण टेक्स्ट दिलं तर काय? एखादा पर्सन नंबर एंटर करताना तिथं टेक्स्ट पण एंटर करू शकतो. तुम्हाला माहिती आहे कॉन्टॅक्ट नंबरमध्ये कधी टेक्स्ट असतो का? कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर असा असतो का? 93AB नसतो. कॉन्टॅक्ट नंबरमध्ये टेक्स्ट नसतो. तर आपण ते ऑप्शन द्यायचंच नाही, आपण युजरला ते ऑप्शन द्यायचंच नाही. मग आपण काय करणार? इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर असं केल्यानंतर काय होतो? फक्त युजर त्या बॉक्समध्ये नंबर एंटर करू शकतो, नंबर शिवाय दुसरा काय एंटर करू शकत नाही तो. का सेव्ह करूयात. आपल्या आउटपुटमध्ये जाऊन रिफ्रेश केल्यानंतर आता तुम्ही बघा हे एकच लाईनमध्ये जातोय, बरोबर. आता तुमचा स्टुडंट नेम, मग त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरमध्ये इथं कोणताही टेक्स्ट टाईप होणार नाही, फक्त नंबर्स टाईप होतील. वी कॅन ओनली टाईप द नंबर. आता तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला दिसणार तर नाही, पण मी तुम्हाला सांगतो बघा. आता मी कीबोर्डवरती ना काही लेटर प्रेस करतोय, लेटर्स ABCD, तिथं टाईप होतोय का? मी तर कीबोर्डवरती लिटरली लेटर प्रेस करतोय ABCD, पण तिथं टाईप होणार नाही का? कारण आपण फॉर्ममध्ये कंट्रोल काय दिले? नंबर. तर त्या बॉक्समध्ये फक्त नंबर ॲक्सेप्ट होईल, ठीक आहे. त्या बॉक्समध्ये काय ॲक्सेप्ट होईल? फक्त नंबर्स. आता कॉन्टॅक्ट नंबर हे आपल्याला नेक्स्ट लाईनवरती घेऊन यायचे, तर आपण काय करू शकतो? वी कॅन गिव्ह द लाईन ब्रेक. सो हाऊ कॅन वी गिव्ह द लाईन ब्रेक? बाय युझिंग द BR टॅग, अँड BR टॅग इज अ एम्प्टी टॅग. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितले BR टॅग काय असतो? एम्प्टी टॅग असतो, म्हणजे हा फक्त लाईन ब्रेक करण्यासाठी कामाला येतो. सो BR टॅग दिल्यानंतर बघा इट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. कॉन्टॅक्ट नंबर आपल्या नेक्स्ट लाईनवरती आला, बरोबर. आता आपण युजरकडनं अजून काय घेऊ शकतो? ॲड्रेस, बरोबर. युजरचा ॲड्रेस घेण्यासाठी तुम्ही इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट नाही देऊ शकत, बरं का. जर तुम्ही इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट दिलं तर ॲड्रेस बघा इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट कॅन ॲक्सेप्ट ओनली अप टू लिमिटेड कॅरेक्टर्स. पण ॲड्रेसमध्ये लिमिटेड कॅरेक्टर नसतात, ॲड्रेसमध्ये खूप जास्त कॅरेक्टर असतात. मग तुम्हाला इथं एक टॅग द्यावा लागेल, टेक्स्ट एरिया. काय करावं लागेल? टॅग द्यावा लागेल टेक्स्ट एरिया दिल्यानंतर काय होईल बघा? टेक्स्ट एरिया दिल्यानंतर तुम्हाला एक मोठा बॉक्स भेटेल. आता हे बघा, ह्याला आपण ब्रेक देऊ शकतो आपण. कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेसच्या मध्ये काय करा? ब्रेक द्या, सो दॅट इट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. ब्रेक दिल्यानंतर इट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. तुम्ही बघू शकता इथं ॲड्रेससाठी मोठा बॉक्स भेटतो ना. वी आर गेटिंग अ बिग बॉक्स फॉर ॲड्रेस. हाऊ?
बिकॉज वी हॅव गिवन द टेक्स्ट एरिया. सो टेक्स्ट एरियामध्ये आपण मॅक्झिमम कॅरेक्टर्स एंटर करू शकतो. आता मी ॲड्रेसमध्ये इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट का नाही दिलं? इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट दिलं तर आय कॅन एंटर ओनली अप टू लिमिटेड कॅरेक्टर्स, पण ॲड्रेस माझा लिमिटेड कॅरेक्टरमध्ये बसणार नाही. आय वॉन्ट मोर कॅरेक्टर्स, सो आय हॅव गिवन इनपुट टाईप इक्वल टू ॲड्रेस. समजलं का सगळ्यांना? आता हे टेक्स्ट एरिया तुम्ही ओपन केला ना, त्यात नेक्स्ट लाईनवरती तुम्ही टेक्स्ट एरिया हे क्लोज पण करा. ब्रेक द्या, दॅट नेक्स्ट कंटेंट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. ठीक आहे, ब्रेक दिल्यानंतर पुढचा कंटेंट पुढच्या लाईनवरती येईल. आता आपण एक काम करू, स्ट्रीम करू. स्ट्रीम. सो युअर द स्टुडंट विल सिलेक्ट सायन्स ऑर कॉमर्स. ओके, बघा इथं आपण सेव्ह करूयात, इकडून आपण रिफ्रेश करूयात. स्ट्रीम समोर आपण ना दोन ऑप्शन देऊत. रेडिओ बटन देऊ. रेडिओ बटन तुम्ही बघितलं असेल, रेडिओ बटन काय असतं तुम्हाला दाखवतो मी. ब्रेक नको द्यायला, कारण स्ट्रीमच्या पुढेच आपण रेडिओ बटन क्रिएट करू. इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ. रेडिओ बटनच्या समोर आपण लिहू सायन्स. मग आपण सेव्ह करूयात. बघा तुम्हाला रेडिओ बटन दिसेल इथं. दिसलं का रेडिओ बटन? त्यालाच आपण म्हणतो रेडिओ बटन. बटनलाच आपण काय म्हणतो? रेडिओ बटन. ठीक आहे, स्ट्रीममध्ये आपण ऑप्शन देऊ सायन्स आणि कॉमर्सचा ऑप्शन देऊ. ठीक आहे, सायन्स आणि कॉमर्स. सो सायन्स स्टुडंट्स विल सिलेक्ट द सायन्स, कॉमर्स स्टुडंट्स विल सिलेक्ट द कॉमर्स. तर सेम कॉपी पेस्ट करूयात, फक्त सायन्सच्या ठिकाणी कॉमर्स करायचं. ठीक आहे, सायन्सच्या ठिकाणी काय करणार आपण? कॉमर्स. बरं, सेव्ह करूयात, इकडे जाऊन रिफ्रेश करू. कॉमर्स. आपण प्रॉब्लेम काय आहे? सायन्स कॉमर्स दोन्ही सिलेक्ट होतो रे. सायन्स कॉमर्स दोन्ही सिलेक्ट होत आहे, पण तुम्हाला माहिती आहे एक स्टुडंट सायन्स आणि कॉमर्स दोन्ही स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेऊ शकतो का? नाही. तर आपण एक काम करू, आपण दोन्ही रेडिओ बटनपैकी फक्त एकच रेडिओ बटन सिलेक्ट झाला पाहिजे, तसं काहीतरी सेटिंग करू आपण. ठीक आहे, काय करा, इथं ना नेम द्यावा लागेल तुम्हाला. नेम तसं करण्यासाठी तुम्हाला तर नेम द्यावा लागेल. लेट्स टेक, याला मी देतो R1. आणि सेकंड रेडिओ बटनला पण तुम्हाला एक नेम द्यावा लागेल. नेम इज इक्वल टू, भरपूर स्टुडंट्स ना R2 देतात. R2 चुकीचं आहे बरं का, दोघांना सेम नेम असला पाहिजे. दोन्ही रेडिओ बटनला सेम नेम असेल तर दोघांपैकी एक सिलेक्ट होईल. समजलं का मी काय म्हटलं? दोन रेडिओ बटन्स आहेत, दोन्ही रेडिओ बटनला जर तुम्ही सेम नेम दिलं तर दोनपैकी एक सिलेक्ट होणार, बिकॉज दे आर हॅव्हिंग अ कॉमन नेम. सो वेन बोथ द रेडिओ बटन्स आर हॅव्हिंग अ कॉमन नेम, आउट ऑफ देम बोथ एनी वन विल बी सिलेक्टेड. जर तुम्ही सेकंड रेडिओ बटनला R2 दिलं तर दोन्ही सिलेक्ट होईल, कारण दोघांचं नेम डिफरंट आहे. आणि जर नेम डिफरंट असेल तर दोन्ही सिलेक्ट होतील. ठीक आहे, लक्षात घ्या, नेम शुड बी सेम फॉर सिंगल सिलेक्शन. हे बघा, आता मी सायन्स सिलेक्ट केलं, तुम्ही कॉमर्स सिलेक्ट केलं तर सायन्स डिसेबल होणार. सायन्स सिलेक्ट केलं कॉमर्स डिसेबल होणार. तर युजरकडे एकच ऑप्शन आहे, सायन्स किंवा कॉमर्स दोन्हीपैकी एकच चूज करू शकतो. आता काय मुलं म्हणतील सर आर्ट्स पण ॲड करा. ठीक आहे, आर्ट्स पण ॲड करू. परत याला कॉपी करू, जस्ट एक ऑप्शन, अजून एक ऑप्शन ॲड करतो. कॉमर्सच्या ठिकाणी मी करतो आर्ट्स. आता तिघांचा नेम सेम असेल, तिघांचं नेम काय असेल? सेम असेल. तुम्ही बघा, तिघांचं नेम सेम असेल. तिघांपैकी कोणताही एकच सिलेक्ट होणार का? तिघांपैकी कोणताही एकच का सिलेक्ट होतोय? कारण तिघांचं नाव सेम आहे. ऑल आर हॅव्हिंग द सेम नेम. राईट, ऑल आर हॅव्हिंग द सेम नेम. सो आउट ऑफ 3 एनी वन विल बी सिलेक्टेड. जर तुम्ही याला R1 नाव दिलं, जर तुम्ही याला R2 नाव दिलं, जर तुम्ही याला R3 नाव दिलं तर काय होणार? तुम्हाला पण माहिती आहे, तिघही सिलेक्ट होतील. काय होतील? तिघही रेडिओ बटन सिलेक्ट होतील. आपल्याला काय करायचं? तिघांपैकी फक्त एकच रेडिओ बटन सिलेक्ट करायचं. समजलं का तुम्हाला? असं आपण बनवतो रेडिओ बटन्स, अँड दिस इज कॉल्ड एज द रेडिओ बटन्स. रेडिओ बटन संपल्यानंतर आपण एक काम करू, ब्रेक देऊ. समजतं का? कोडिंग थोडं लेंदी आहे, पण खूप सिंपल आहे रे. आपला कोड आज थोडं असं खूप मोठा कोड भेटणार तुम्हाला, पण खूप जास्त सिंपल कोड पण असणार आहे. आपण आता एक काम करू, आपण आता सब्जेक्ट्स क्रिएट करू. सब्जेक्ट्स स्टुडंटच्या फॉर्ममध्ये सब्जेक्ट पण असतो ना. सब्जेक्टसाठी आपण मल्टिपल सिलेक्शन ठेवू आणि आपण चेकबॉक्स ठेवू. चेकबॉक्स. तर आपण एक काम करू, इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स. रेडिओ बटन, चेकबॉक्स, टेक्स्ट एरिया, इनपुट टाईप, सगळे फॉर्मचे मेथड्स आहेत बरं का, फॉर्मचे कंट्रोल्स आहेत. चेकबॉक्स. ओके, चेकबॉक्स. ठीक आहे, चेकबॉक्समध्ये आपण एक सब्जेक्ट जसं की इंग्लिश, ENGLISH, इंग्लिश. याचं आउटपुट बघा कसं दिसेल तुम्हाला. याला आपण म्हणतो चेकबॉक्स. चेकबॉक्स म्हणजे काय? ज्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये टिक मार्क येतो. ठीक आहे, सब्जेक्ट आपण एकच सब्जेक्ट इथं दाखवले. ठीक आहे, तर आपण असं एक काम करू, सब्जेक्टला पुढच्या लाईनवर घेऊ शकतो का आपण? करू, सब्जेक्टला आपण नेक्स्ट लाईनवरती घेऊ. ब्रेक देऊ. ब्रेक दिल्यानंतर काय होईल? इंग्लिश विल कम ऑन नेक्स्ट लाईन. तर आपण एक 5 सब्जेक्ट घेऊ, 5 सब्जेक्ट. सो इन्स्टेड ऑफ टायपिंग I will copy and paste. We'll take 5 subjects. 1, 2, 3, 4, 5.
बरोबर. अँड इंग्लिश, मग आपण करू फिजिक्स. काम करू कॉमन सब्जेक्ट घेऊ मॅथमॅटिक्स, कारण आपण कॉमर्सचं पण रेडिओ बटन सिलेक्ट करू शकतो ना. IT सब्जेक्ट घेऊ शकतो, IT. बरोबर. 3 सब्जेक्ट बस झालं. 3 सब्जेक्ट. तुम्हाला अजून सब्जेक्ट ॲड करायचं असेल तर तुम्ही अजून सब्जेक्ट ॲड करू शकता. याचं आउटपुट कसं दिसणार, एकाच लाईनमध्ये जाते. तुम्हाला नेक्स्ट लाईनमध्ये घेऊन यायचं असेल तर आता मल्टिपल सिलेक्शन का होतोय, कारण आपण नेम डिफाईन नाही केले. सब्जेक्ट्स स्टुडंट कॅन सिलेक्ट ऑल द सब्जेक्ट्स, राईट. सो नो नीड टू गिव्ह द सिंगल सिलेक्शन. पण तुम्हाला समजा सिंगल सिलेक्शन करायचं असेल तर काय करणार, नेम देणार तुम्ही. तुम्हाला माहिती आहे सिंगल सिलेक्शन कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे. आणि मल्टिपल सिलेक्शनसाठी काहीच करू नका. मल्टिपल सिलेक्शनसाठी काहीच करू नका, नेमच डिफाईन करू नका. ऑटोमॅटिकली मल्टिपल सिलेक्शन तुमचं स्टार्ट होईल. ठीक आहे, समजते का सगळ्यांना. तर आपण एक काम करू, वी कॅन गिव्ह द ब्रेक. नेक्स्ट लाईनवर पाहिजे असेल तर तुम्ही ब्रेक टॅग देऊ शकता. ब्रेक इज अ सिंगुलर, ब्रेक इज अ एम्प्टी टॅग, तर त्याला क्लोज करू शकत नाही. चलो याचं आउटपुट बघा बरं कसं येणार असं. ठीक आहे. तर इंग्लिश, मॅथ, सायन्स, रेडिओ बटन कोणताही एकच सिलेक्ट होणार. वी कॅन सिलेक्ट ओनली वन रेडिओ बटन, कारण आपण फॉर्ममध्ये तसं कंट्रोल बनवते. वी आर क्रिएटिंग अ कंट्रोल्स लाईक दॅट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक काम करू, आपण ड्रॉपडाऊन लिस्ट बनवू. ड्रॉपडाऊन लिस्ट, सो वी कॅन क्रिएट अ ड्रॉपडाऊन लिस्ट, राईट. विल गिव्ह द ब्रेक अँड आपण एक सिलेक्ट हॉबीज, सिलेक्ट हॉबी, सिलेक्ट वन हॉबी. ठीक आहे. आपण एक काम करू, आपण युजरला एक ऑप्शन देऊ, सिलेक्ट वन हॉबी. तर ड्रॉपडाऊन लिस्ट बनवू शकतो आपण. ड्रॉपडाऊन लिस्ट बघा तर सेव्ह नाही केलं आपण इथं. सिलेक्ट वन हॉबी. तर याच्यासमोर ना फक्त एकच हॉबी सिलेक्ट झाला पाहिजे. आपण ऑप्शन देऊ मल्टिपल, एकच सिलेक्ट झाला पाहिजे. तर आपण ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट करू शकतो. सो व्हॉट इज ड्रॉपडाऊन लिस्ट, दॅट विल सी. ड्रॉपडाऊन लिस्ट इज क्रिएटेड विथ हेल्प ऑफ द सिलेक्ट टॅग. सिलेक्ट टॅग ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन टॅग ओपन करा. ऑप्शनमध्ये तुम्ही ऑप्शन देऊ शकता, जसा की डान्सिंग, बरोबर. मग ऑप्शन टॅग क्लोज करा. ड्रॉपडाऊन लिस्ट काय आहे 1-2 मिनिटात तुम्हाला कळेल. ऑप्शन टॅग क्लोज करा. ठीक आहे. एक काम करू, याला कॉपी पेस्ट करतो आपण. चार हॉबीज घेऊ आपण. 4 हॉबीज, 1, 2, 3, 4, बरोबर. आता डान्सिंगच्या ठिकाणी मी करतो सिंगिंग, मग मी करतो रीडिंग. सगळ्यांचा फेवरेट हॉबी स्लीपिंग, बरोबर का नाही. सगळ्यांचा फेवरेट हॉबी स्लीपिंग, बरोबर. आता मला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये एवढंच ठेवायचे, तर आपण सगळ्यात आधी कोणता टॅग ओपन केला, सिलेक्ट. आता सिलेक्ट टॅगच्या आतमध्ये आपण ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट करतो, लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो वी क्रिएट द ड्रॉपडाऊन लिस्ट इनसाइड द सिलेक्ट टॅग. नाव यू नीड टू क्लोज द सिलेक्ट टॅग. आता तुम्हाला सिलेक्ट टॅग हे क्लोज करावं लागेल, बरोबर. बघा बरं आउटपुट बघूयात. लेट सी द आउटपुट. सो यू कॅन सी दिसतो मला. हां, आता याला पण म्हणतो ड्रॉपडाऊन लिस्ट. सो दिस इज कॉल्ड एज अ ड्रॉपडाऊन लिस्ट. सो वी कॅन सिलेक्ट ओनली वन. समजा माझं हॉबी आहे स्लीपिंग, सो आता फक्त मी स्लीपिंग सिलेक्ट करू शकतो. मला स्लीपिंग आणि डान्सिंग दोन्ही सिलेक्ट करायचे, पॉसिबल आहे का, नाही. ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये यू कॅन ओनली हॅव अ वन सिंगल सिलेक्शन. ठीक आहे. सो आय विल गो फॉर स्लीपिंग. ठीक आहे. आता आपण ऑलमोस्ट आपल्या फॉर्मला एंड करू. ब्रेक देऊयात. सबमिट बटन आणि रिसेट बटन क्रिएट करू. तुम्हाला माहिती आहे ना, फॉर्म सबमिट करण्यासाठी असो सबमिट बटन. सो वी विल डू इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, बरोबर. सबमिट बटन क्रिएट करूयात. ठीक आहे. आणि अजून एक बटन असतो फॉर्ममध्ये, रिसेट बटन. रिसेट बटन बनवण्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल इनपुट टाईप इज इक्वल टू रिसेट. रिसेट म्हणजे काय, तुमचं फॉर्मचं कंटेंट्स क्लिअर होतील. ठीक आहे. आता फॉर्म बंद करूयात, फॉर्म क्लोज करूयात. बस मला एवढंच करायचं आहे. तर बॉडी टॅग क्लोज करूयात, लास्टमध्ये HTML टॅग क्लोज करूयात. त्याच्यानंतर मी कोडिंग करू शकतो का, नाही. सेव्ह इट, गो टू द आउटपुट अँड सी द आउटपुट, रिफ्रेश इट. कॅन यू सी सबमिट बटन, रिसेट बटन. सबमिट बटन काय, रिसेट बटन काय करतो सांगतो. जसं की मी काहीतरी कॉन्टॅक्टवर टाकलं, ॲड्रेस काहीतरी टाकलं, सायन्स हे चूज केलं, सब्जेक्ट्स हे चूज केले, आणि मी समजा हॉबी स्लीपिंग चूज केलं. आता तुम्ही रिसेट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं पूर्ण फॉर्म क्लिअर होईल. काय होईल, क्लिअर. हे बघा, पूर्ण फॉर्म डिलीट, पूर्ण फॉर्म क्लिअर होईल. आणि सबमिट केल्यानंतर काहीच होणार नाही. सबमिट केल्यानंतर काहीच होणार नाही, कारण आपण पुढचं कोडिंग केलं नाही अजून. पुढचा हायपरलिंक आपण दिलेलं नाही आहे. पुढचा हायपरलिंक दिल्यानंतर फॉर्मचा आतमधला डेटा कलेक्ट होऊ शकतो. समजते का. सो वी हॅड मेड अ व्हेरी सिम्पल फॉर्म. आणि या फॉर्मच्या कन्सेप्टने आपण फॉर्मच्या माध्यमातून आपण सगळे टॅग्स शिकून घेतले. हे बघा, आपण जे यूज केलं ना, इनपुट टाईप इक्वल टेक्स्ट. तुम्हाला दिसतो का, इनपुट टाईप इक्वल टेक्स्ट. इनपुट टाईप इक्वल टेक्स्ट वापरल्याने वी कॅन क्रिएट अ टेक्स्ट बॉक्स. इनपुट टाईप इक्वल रेडिओ, बाय युजिंग इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ वी कॅन क्रिएट अ रेडिओ बटन. इनपुट टाईप इक्वल चेकबॉक्स, मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं बरं का. सगळं चेकबॉक्स यूज केल्याने
चेकबॉक्स यूज केल्याने तुम्ही एक चेकबॉक्स क्रिएट करू शकता, मल्टिपल चॉईस करू शकता. सबमिट बटन केल्याने तुम्ही सबमिट बटन क्रिएट करू शकता विच विल सेंड द डेटा टू द सर्व्हर. वी ऑल्सो हॅव द पासवर्ड. पासवर्ड कधी क्रिएट करता तुम्ही? सो वेन वी विल क्रिएट द पासवर्ड, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाचा पासवर्ड ऍक्सेप्ट करायचा असेल, दाखव तुम्हाला बघा. स्टुडंट पासवर्ड असा आहे समजा, हे तर कुठेतरी आपण ऍड करू. स्टुडंट पासवर्ड, स्टुडंट पासवर्ड. ओके, सो पासवर्डसाठी काय करायचं? इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड. पासवर्डसाठी इनपुट टाईप इक्वल पासवर्ड द्यायचं. ठीक आहे, मग ब्रेक देऊयात सो दॅट अदर कंटेंट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. बघा तुम्हाला आउटपुट दाखवतो मी. हे दिसतो तुम्हाला पासवर्ड, स्टुडंट पासवर्ड. आतून पासवर्ड टाईप केल्यानंतर तुम्हाला असं दिसणार पासवर्ड. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसणार काय टाईप केले म्हणून. ठीक आहे, सो दिस इज पासवर्ड. दिस इज पासवर्ड. समजलं का? पासवर्ड दिल्याने आपल्याला ते आपण त्या डेटाला हाईड करू शकतो. पासवर्ड असा असतो डॉटेड फॉर्ममध्ये. तुम्ही माहिती आहे ना सगळ्यांना पासवर्ड काय. ठीक आहे, आपल्याला ते कसं भेटलं? विथ द हेल्प ऑफ दिस कंट्रोल इनपुट टाईप इक्वल पासवर्ड. समजतं का? फॉर्म कसं बनायचं? मग आपल्याकडे रिसेट आहे, रिसेट बटन, सबमिट बटन. बटन फक्त बटन पण क्रिएट करू शकतो आपण. सो दीज आर द थिंग्स विच वी यूज इन द फॉर्म. सिलेक्ट टॅग बद्दल तुम्हाला सांगितलं. सिलेक्ट टॅग आपण व्हॅल्यू पण चेंज करू शकतो. व्हॅल्यू म्हणजे काय? त्याच्या आतमध्ये डिस्प्ले होणार रे. आता सबमिट आहे, सबमिटच्या ठिकाणी मला रजिस्टर पाहिजे. रजिस्टर ते बटनच्या आतमध्ये मला व्हॅल्यू चेंज करायचं आहे. तो वी कॅन गिव्ह व्हॅल्यू ऑल्सो. काय पाहिजे? रजिस्टर म्हणून पाहिजे. रजिस्टर वी कॅन डू दॅट ऑल्सो. रजिस्टर. इनपुट टाईप इक्वल टू सबमिट. इथं काय करायचं? व्हॅल्यू इक्वल टू रजिस्टर. रजिस्टर दिल्यानंतर ते बटनच्या आतमध्ये रजिस्टर असं तुम्हाला दिसणार. बघा तुम्हाला रजिस्टर, सो विल गेट रजिस्टर. समजलं का कसं आहे? ठीक आहे, सो ऑलमोस्ट आपण फॉर्मचे टेक्स्टबुकमधले कंटेंट कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे, असा फॉर्म तुम्ही स्वतःहून बनवू शकता. हे बघा असंच फॉर्म आपण बनवलं आहे, पण याच्यापेक्षा थोडा अजून ॲडव्हान्स फॉर्म आपण बनवलं आहे. ठीक आहे, आता एक काम करू, आपण याच्यासाठी कोडिंग करू. केला आपला फॉर्म. वी विल ट्राय टू क्रिएट द सेम फॉर्म. जसं फॉर्म आहे आपल्या समोर, सेम फॉर्म आपण बनवायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, ट्राय करू असं आपण सेम साइन अप फॉर्म बनवायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर एक काम करू, मी नोटपॅडला सोबत ओपन करून ठेवतो. ठीक आहे, आपण इथं नोटपॅड सायमल्टेनियसली इथं बाजूच्या विंडोमध्ये आपण नोटपॅड ओपन करून ठेवू. आपण कोडिंगचा सुरुवात करूयात. ठीक आहे, काम करू याच्यामध्येच आपण कोडिंग करूयात. सेंटर टॅग काढावं लागेल कारण आपल्याला एकदम सेम टू सेम बनवायचं. बरं का, आपण एक काम करू, एकदम सेम टू सेम बनवूयात. क्लिअर आहे? बेसिक टॅग्स. आता इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म काढावं लागेल आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्मच्या ठिकाणी आपल्याला लेवल आहे साईनअप. सेम तसाच फॉर्म बनवूयात आपण. ठीक आहे, सेंटर टॅग हे काढावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेम. मग तुम्हाला दिसतं नेम इज ऑन द नेक्स्ट लाईन, सो विअर विल गिव्ह द ब्रेक. एकदम सेम बनवते आपण, एकदम सेम बनवायचं आपल्याला. ठीक आहे, तर आपण त्याच्यानंतर काय करतो? नेमसाठी काय करतो रे? इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. ठीक आहे, आता त्याच्या आतमध्ये बघा फुल नेम असा डिस्प्ले होतोय, तर ते तुम्ही करू शकता पण त्याची गरज नाही आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर परत तुम्ही ब्रेक द्या. ब्रेक दिल्याने वी कॅन कम ऑन अनदर लाईन. आता नेक्स्ट लाईनवरती काय आहे? मग नेक्स्ट लाईनवरती काय? ईमेलसाठी कोड करा. ईमेलसाठी काय करायचं माहिती आहे का? ईमेल नेक्स्ट लाईनवरती आहे. नेक्स्ट लाईनवरती घेण्यापेक्षा त्याच्या समोर घेतलं तरी चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण ठीक आहे, नेक्स्ट लाईनवरती घेऊयात. चला, ब्रेक द्यावा लागेल. तर कोडिंग थोडं लेंदी होईल, बाकी काय नाही. ईमेलसाठी आपण काय करतो? इनपुट इक्वल टू ईमेल. म्हणजे इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल दिल्याने द कम्प्युटर इज गोइंग टू चेक फॉर @. कम्प्युटर इज गोइंग टू चेक फॉर द फुल स्टॉप. जर @ आणि फुल स्टॉप नसेल तर कम्प्युटर मग तुम्हाला एरर देणार, प्लीज एंटर अ व्हॅलिड ईमेल ॲड्रेस. मग त्याच्यानंतर कोण आहे बघा? पासवर्ड. मग परत ब्रेक द्या. नेक्स्ट लाईनवरती आहे ना, नेक्स्ट लाईनवरती असेल तर ब्रेक द्यायचा. लिहा इथं पासवर्ड, ब्रेक द्या. आणि पासवर्डसाठी काय करायचं माहिती आहे तुम्हाला? इनपुट इक्वल टू पासवर्ड. बरोबर, मग त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डसाठी पण तुम्ही करू शकता, पण सेम कन्फर्म पासवर्डसाठी काय येणार रे? असं सेम येणार. करा फक्त, ब्रेक द्या.
पासवर्डच्या ठिकाणी आपण कॉपी पेस्ट केले ना, पासवर्डच्या ठिकाणी फक्त कन्फर्म ॲड करा, कन्फर्म NF कन्फर्म पासवर्ड. समजलं का? पासवर्ड नंतर काय मग बघा बरं, फॉर्ममध्ये परत ब्रेक द्यावा लागेल. फॉर्म नंतर पासवर्ड नंतर काय, डेट ऑफ बर्थ DOB डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थसाठी काय करायचं माहिती आहे का, डेट ऑफ बर्थसाठी परत ब्रेक द्या. कॅलेंडरचं ऑप्शन देऊ शकतो, कॅलेंडर कसं द्यायचं, इनपुट टाईप इज इक्वल टू डेट असं तुम्ही देऊ शकता. इनपुट टाईप इज इक्वल टू डेट दिल्याने तुम्हाला कॅलेंडर भेटेल. बघा तुम्हाला आउटपुट दाखवतो मी, कुठे गेला, हां इथं आपला आउटपुट. आत्तापर्यंत एवढंच कोडिंग केले बरोबर. आत्तापर्यंत आपण एवढंच कोडिंग केले. आता डेट ऑफ बर्थवरती क्लिक केल्यानंतर बघा यू कॅन गेट अ कॅलेंडर ऑप्शन. आता कॅलेंडरमध्ये तुम्ही मंथ, इयर, डेट, मंथ, इयर, डेट हे सगळं तुम्ही चूज करू शकता बरोबर. इथं ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाईल, ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट होईल. समजते का? तर हे कसं काय आलं, कारण याच्यामुळं इनपुट टाईप इज इक्वल टू डेट. तसंच तुम्ही जर इथं टाईम सांगितलं, टाईम जसं आपण डेट ऑफ बर्थ घेतलं तसं आपण टाईम पण घेऊ शकतो. ठीक आहे, ऑफिस टाईम, कॉलेज टाईम असं घेऊ शकतो आपण. ठीक आहे, कॉलेज टाईम घेऊयात. कॉलेज टाईम नाही आहे, आपण ॲडिशन करतोय, ॲडिशन हे करूयात. कॉलेज टाईम परत ब्रेक द्या. मग कॉलेज टाईमसाठी काय करायचं, इनपुट टाईप इज इक्वल टू टाईम द्यायचं. टाईम दिल्याने तुमच्याकडे क्लॉक भेटतो. क्लॉक हे बघा तुम्हाला दाखवतो आउटपुट. हे बघा तरी गडबड झाले, क्लोज नाही झालं ना. डबल कोट्स, केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे बरं का. हे बघा कॉलेज टाईम, मग तुम्ही डेट चूज करू शकता. कॉलेज डेट, टाईम म्हटल्यावर तुमच्याकडे एक ऑप्शन येणार, आवर्स, मिनिट्स असं तुम्ही चूज करू शकता. वॉट एव्हर द टाईम इट इज असं तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे, कॉलेज टाईम वगैरे चूज करा. हे क्लॉकचं ऑप्शन येईल तुम्हाला. आता हे क्लॉकचं ऑप्शन, कॅलेंडरचं ऑप्शन कसं काय आलं, बिकॉज आपण इथं हे दिले डेट, टाईम. समजते का? त्याच्यानंतर काय, नंतर आपण ॲडिशन ॲड केले, ब्रेक टॅग देऊयात. मग त्याच्यानंतर काय, जेंडर. आता जेंडरमध्ये तुम्हाला माहिती आहे काय करायचं, मेल, फिमेल, अदर. मग तुम्ही इथं काय करताल, नेम देताल, सो दॅट फक्त एकच सिलेक्ट होणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही देताल जेंडर, ब्रेक देताल. मग त्याच्यानंतर रेडिओ बटन क्रिएट करायचं. इनपुट टाईप इक्वल टू रेडिओ. आता एकच लाईनमध्ये बरं का, इनपुट टाईप इक्वल रेडिओ. मग त्याच्यासमोर तुम्ही काय लिहिणार, मेल. परत त्याच्यासमोरच कंटिन्यू करा. ब्रेक द्यायची गरज नाही बरं का, तर ब्रेक द्यायची गरज नाही. का ब्रेक द्यायची गरज नाही, कारण तुम्ही बघू शकता हे सगळं एकाच लाईनमध्ये ना, मेल, फिमेल, अदर, इट इज ऑन वन लाईन. तर नो नीड टू गिव्ह द ब्रेक. ब्रेक दिलं तर इट विल गो ऑन द अदर लाईन. ब्रेक दिलं तर काय होईल, ते पुढच्या लाईनमध्ये जाईल. ठीक आहे, आपण एक काम करू, हेच करू, कॉपी पेस्ट करू. इथं फिमेल करू आणि इथं आपण अदर करू. फिमेल, इथं पण काम करू अदर. काय करायचं, यांना नेम द्यायचं. नेम का द्यायचं, कारण सिंगल सिलेक्शन झालं पाहिजे रे. तीन कसं काय सिलेक्ट करणार, नेम R1 बरोबर. त्यांना पण दुसऱ्यांना पण आपण तेच देऊ, नेम सेम असला पाहिजे ना. सगळ्यांचा नेम काय असला पाहिजे, नेम सेम असला पाहिजे. सॉरी, याचा पण नेम काय करू, नेम इज इक्वल टू R1च देऊ. याचा पण नेम काय करू, नेम इज इक्वल टू R1च देऊ. समजलं का? बघा कुठे गेला आपला आउटपुट. इथं जेंडर येणार, पण तुम्ही एकच सिलेक्ट करू शकता, तिन्ही सिलेक्ट होणार नाही. वी कॅन सिलेक्ट ओनली वन. समजते का फॉर्म कसा बनतो आपला. बघा अजून काय आहे, इन्सर्ट या फोटोसाठी पण आपण करू शकतो. फोटोसाठी तुम्हाला इनपुट टाईप इज फाईल द्यावा लागेल. ठीक आहे, तर ब्रेक द्यावा लागेल. ब्रेक मग तुम्हाला हो हॉटेलमध्ये काय येतोय, ब्रेक. त्याच्यानंतर फोटो अपलोड फोटो करूयात. अपलोड फोटो, ब्रेक देऊयात. नेक्स्ट लाईनवरती काय यायला पाहिजे, इनपुट टाईप इज इक्वल टू फाईल. इनपुट टाईप इज इक्वल टू फाईल दिल्यानंतर आपण इथं अपलोड करू शकतो. बघा असं चूज फाईल. मग इथून आपण असं चूज करू शकतो. आपण आपला कम्प्युटरमधनं फाईल चूज करू शकतो. समजलं? तर अपलोड हे सगळं तुम्हाला नाही, थोडं ॲडव्हान्स्ड तुम्हाला शिकवतोय. हे सगळं तुम्हाला 12th बरं का, तुम्हाला थोडं ॲडव्हान्स्ड मी शिकवतोय बघा बरं का. ठीक आहे, अपलोड फोटो करायचा आहे, इथं चूज फाईल केल्यावरती तुम्ही इथून फाईल चूज करू शकता. समजलं? ठीक आहे, नो फाईल चूजन. तर चूज केल्यानंतर ते फाईलचं नेम येईल. आता तर सध्या काही फाईल चूज केलं नाही, इथं तुम्ही एखादा फाईल चूज केलं तर त्याचं नाव इथं त्याच्यासमोर डिस्प्ले होईल. ठीक आहे, अपलोड युअर रेझ्यूम करू शकतो. आता ते आपण स्किप करूयात, तुम्हाला माहिती आहे. सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये इथं बघा, सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये त्यांनी इथं ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट केले, पण तुम्ही करू शकता. ड्रॉपडाऊन लिस्ट कसं क्रिएट करायचं तुम्हाला माहिती आहे बरोबर. सिलेक्ट टॅगनी करू शकता. तर फक्त आपण हे करू, ॲग्री
आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स आणि रजिस्टर बटन. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन बनवण्यासाठी काय करावं लागेल, ब्रेक द्यावं लागेल आणि इथं द्यावं लागेल इनपुट चेकबॉक्स आहे ना, इनपुट टाईप इक्वल टू चेकबॉक्स, बरोबर, चेकबॉक्स आणि त्याच्यासमोर काय करायचं आहे, आय ॲग्री, बरोबर. त्याला आपण म्हणतो डिक्लेरेशन बॉक्स. नंतर आपण करून टाकू सबमिट बटन, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, बरोबर. सबमिटच्या ठिकाणी काय रजिस्टर पाहिजे का, मग त्याचा व्हॅल्यू चेंज करा, व्हॅल्यू इज इक्वल टू रजिस्टर. आय ॲग्री, ब्रेक देऊ शकतो रजिस्टरच्या इथे, ब्रेक देऊ सो दॅट इट विल कम ऑन द नेक्स्ट लाईन. बघा नेक्स्ट लाईनवरती आय ॲग्री रजिस्टर, समजलं का. तर असं आपण एक फॉर्म बनवलं. फक्त इथं हे राहिलं आपलं, हे तुम्ही करू शकता. आता करूयात का पटकन सेक्युरिटी क्वेश्चन, त्या का इनकम्प्लीट ठेवायचं, पटकन करून टाकू सेक्युरिटी क्वेश्चन. इथं सेक्युरिटी क्वेश्चन, SECURIT सेक्युरिटी क्वेश्चन. सेक्युरिटी क्वेश्चनसाठी त्यांनी काय केलं होतं, ब्रेक दिलं होतं आणि त्यांनी काय केलं होतं, ड्रॉपडाऊन लिस्ट. तर ड्रॉपडाऊन लिस्ट कसं बनवतो, सिलेक्ट टॅगने, सिलेक्ट आणि मग आपण ऑप्शन देतो ना, ऑप्शन फ्रेंड नेम. सेक्युरिटी क्वेश्चनमध्ये काय असतो, फ्रेंड नेम, बरोबर. क्लोज द ऑप्शन टॅग, ऑप्शन टॅग क्लोज करा. मग असं तुम्हाला अजून 2-3 सेक्युरिटी क्वेश्चन देऊ शकतो आपण तसं, बरोबर. फ्रेंड नेम, स्कूल नेम देऊ शकतो आपण, स्कूल नेम. त्याच्यानंतर टीचर नेम देऊ शकतो सेक्युरिटी क्वेश्चन, ठीक आहे का. हे सगळं केल्यानंतर काय होईल, कुठे गेला आपलं, हां इथं आहे, रिफ्रेश करा. हे बघा इथं ब्रेक द्यावं लागेल फक्त सेक्युरिटी क्वेश्चन, फक्त आय ॲग्रीच्या वरती ब्रेक देऊ, झालं. मग आय ॲग्री कुठे गेला, आय ॲग्री ब्रेक देऊयात, ब्रेक द्यावं लागेल. समजते का. एकदा तुम्हाला कोडिंग समजलं तर पटपट तुम्हाला क्लिअर होऊन जाईल बाकीची गोष्टी, ठीक आहे. सेव्ह नाही केलं का, इथं ऑलरेडी इथं ब्रेक द्यावा लागेल रे, आय ॲग्री, बरोबर ना, ब्रेक इथं द्यावा लागेल ना. अरे सिलेक्ट टॅग क्लोज नाही केला आपण, सिलेक्ट टॅग बघा, सिलेक्ट टॅग क्लोज नव्हता झाला म्हणून बघा गडबड नाही झाला पाहिजे कोडिंगमध्ये. आता बघा आलं की नाही खाली. असं आपण एक फॉर्म बनवला, ठीक आहे. नाव हिअर वी कॅन एंटर द नेम, वी कॅन एंटर द ईमेल @123.com, पासवर्ड, बरोबर, कन्फर्म पासवर्ड. डेट ऑफ बर्थ चूज करू शकतो आपण इथून, टाईम चूज करू शकतो आपण इथून, कॉलेज टाईम, जेंडर चूज करू शकतो, फोटो अपलोड करू शकतो, बरोबर. सेक्युरिटी क्वेश्चन फाईंड करू शकतो. असं आपण आपला फॉर्म बनवू शकतो. समजलं का सगळ्यांना. दिस इज हाऊ वी क्रिएट द फॉर्म. आता तुम्ही हे फॉर्मचं कोडिंग करून बघा. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक छोटंसं फॉर्म खूप कॉम्प्लिकेटेड वेने कोडिंग करून दिले, मी जेवढं सांगितलं तेवढं फॉलो केलं तरी चालेल, ठीक आहे. असं हे पण फॉर्म तुम्ही ट्राय करा, हे पण फॉर्म तुम्ही ट्राय केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आता बघा एवढं सिम्पल फॉर्म आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, एवढं सिम्पल फॉर्म आहे, पण आपण आता जस्ट किती ॲडव्हान्स फॉर्म वगैरे क्रिएट करून आलो आहे, बरोबर. हे इझिली करू शकता, ठीक आहे. तर हिअर वी हॅव कम्प्लिटेड द HTML पार्ट. आता नेक्स्ट व्हिडिओपासून आपण स्टार्ट करूया जावा स्क्रिप्ट, ठीक आहे. चलो बाय.